27 शेतकऱ्यांचे जनावरं गोरक्षणमध्ये गेले. काय कारण नसताना, काय सुद्धा कारण नसताना, आणि अजून तुम्हाला सांगतोय 4 पोरवा यायचे, गाडी धरायचं आहे. कायदा हे आहे, जे टायमाला कायदा झाला ते टायमाला असा आहे की पोलीसवाल्याला अधिकार आहे. हे जे लोक निघाले, हत्ते मागायचा, खंडणी मागायचा, गाड्या उभा करायचा, लोकाला मारायचा, तोडा, हे जे चाललंय ना, लय बेकार. जावय सासरानं म्हणला जावायला किंवा पेरणी झाली का, त्यानं म्हणला नाही, 1-2 बैला पाठवून दिलो, पेरून घ्या. ते वाटात बैला धरते, ते बैला पोलीस स्टेशनमध्ये जाते, तिथून गोरक्षणमध्ये जाते. आमच्या ना किती तर पट शेतकऱ्यावर अन्याय होला बोलायचं आहे. काय कुरेशी नाव आला तर तिथं गेलाच, गाडी सुटत नाही, जनावर सुटत नाही. अजून एक निघालाय, जनावर सोडताना कोर्टातून अगर आपल्याला ऑर्डर झाली, तुमचा टेम्पो ऐकून पैसे भरा म्हणतात त्यांना, ते गोरक्षण चालवणार. किती दादागिरी आहे. हे कायदा आहे का? लोकांच्या गाड्या ऐकून तुम्ही पैसे भरा. आणि लय अति होऊ लागलाय. मी तुम्हाला सांगतो, लातूर जिल्ह्यामध्ये एक 10,000 तर शेतकरी असतात. माझा समाज एक 27,000 आहे समजा. 560 लोक आहेत या जिल्ह्यामध्ये जे निघाले जातात गाड्या धरायला. 560 एवढ्या लोकांना परेशान करतात. आणि लोक आपण बघत बसावा, आपल्या कुणीवर अन्याय झाला आपण बघत बसावं का? काय तर करावं लागेल ना त्याच्यासाठी. आता ते अजितदादांना म्हणले, ते आपले पोलीस कमिशनर मुंबईचे, त्यांना GR काढले. काय त्यांना ह्यांना उलटान तिचा बोलायला चालू केलं बजरंग दल याचे जे लोक आहेत. असं नाही, तुम्हाला सांगतो की बाबा लय मोठा नुकसान होऊ लागला हे लोकांपैकी. यांना कुठं तर पाबंद करायचा टाइम आलेला आहे. आणि सरकारनं याच्यावर तात्काळ काय तर निर्णय घ्यावा. आणि गरज आहे. आज 2-2 महिने झाले लोक आज परेशान आहेत. लोक धंदे बंद आहेत, शेतकरी परेशान आहेत. आज कुणाचा लंगडा पांगडा जनावर आहे, अमुक आहे, तमुक आहे, कुणाची लेकराची लगीन नाही आहे. ते जनावरावर त्याचा हे आहे, ते ऐकावा आणि ते काय तर करावं. आपणा लय अन्याय होऊ लागला. हे बरोबर नाही. हे सरकारनं आज मुख्यमंत्र्यांना काय तर ह्याच्यावर निर्णय घ्यावा. आणि लय मोठा समाज आहे. माझा समाज महाराष्ट्रामध्ये 30 लाख आहे. तुम्ही जे कायदा केलो, कायद्याचं आम्ही पालन केलो, लेकिन हे जे चाललंय आज की आम्ही तुम्हाला म्हशी बी कापायला देणार नाही, हे एवढा चालायला आम्ही देणार नाही. आणि तुम्हाला सांगतो की सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की तुम्ही म्हशी आणि हाल्या कापू शकतो. कत्तलखाने बंद करायचं नाही बरं का. तुम्ही हे 2 गोष्टी करू शकतो.